नमस्कार मुलांनो, आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय आहे इंग्रजी. तर मुलांनो, आपला जो लेसन आहे तो आहे 4.3 देअर्स अ होल इन द बकेट. ही जी पोएम आहे ती आपली असणार आहे आणि ती आपण आज शिकणार आहोत. कुठली मुलांनो? तर देअर्स अ होल इन द बकेट. चला तर मग मुलांनो स्टार्ट करूया आपला जो नेक्स्ट लेसन आहे तो. तर पहा मुलांनो, आपले ही जी पोएम आहे देअर्स अ होल इन द बकेट म्हणजे एका बकेटला काय आहे, एका बादलीला काय आहे तर होल आहे. आणि ही किती छान मजेदार अशी कल्पना लेखकाने केलेली आहे. आणि दोन काय आहेत तर मित्र आहे आणि त्या मित्रांमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि ती प्रॉब्लेम जी आहे तिचं सोल्युशन एक मुलगी जी आहे तिची फ्रेंड जी आहे ती देत आहे. आणि पुन्हा त्याच प्रॉब्लेमवरती ते कसे येतात ही मजेशीर अशी जी पोएम आहे ती आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण ती शिकूया. तर आपल्या पोएमचं नाव काय आहे मुलांनो? 4.3 देअर्स अ होल इन द बकेट. म्हणजेच काय मुलांनो? बकेट म्हणजेच काय? BUCKET. बकेट म्हणजेच बादली. जी आपली बादली आहे त्या बादलीला काय आहे तर एक होल आहे. होल म्हणजेच काय मुलांनो? HOLE. होल म्हणजेच छिद्र. काय आहे मुलांनो? तर छिद्र आहे. कशाला? तर बकेटला एक छिद्र आहे आणि त्यावरच ही जी पोएम आहे ती आपल्याला सांगितलेली आहे. बघूया कशी. पहा मुलांनो, इंट्रोडक्शन म्हणजेच काय तर प्रस्तावना. काय आहे प्रस्तावना? तर चिल्ड्रन नाव लेट अस रीड दिस सिंपल पोएम. ही जी पोएम आहे ती खूप सिंपल आहे आणि ती आपल्याला काय करायचे आहे तर नाव लेटस रीड ते आपल्याला वाचन करायचे आहे. पहा मुलांनो, चिल्ड्रन म्हणजेच काय तर मुलांनो आपल्याला आत्ता काय करायचं आहे? नाव म्हणजेच आत्ता आपण काय करूयात तर ही जी पोएम आहे ती रीड करायची आहे. रीड म्हणजेच काय तर वाचायचे आहे. दिस सिंपल पोएम. कशी आहे पोएम? सिंपल आहे. खूप सहज आणि मजेशीर अशी काय आहे ही पोएम आहे. बघा, देअर्स अ होल इन द बकेट. एक बकेट आहे आणि त्या बकेटला काय आहे तर एक छिद्र आहे, एक होल आहे. बघा, इट हॅज अ कन्व्हर्सेशन बिटवीन टू चिल्ड्रन हेनरी अँड लिझा. बघा, इथे कन्व्हर्सेशन म्हणजेच काय मुलांनो? तर कन्व्हर्सेशन म्हणजेच संभाषण. दोन मुलांमध्ये, दोन चिल्ड्रनमध्ये इथे काय आहे मुलांनो? तर संभाषण आहे. आणि त्या दोन मुलांचं नाव काय आहे तर हेनरी आणि लिझा. हे या दोन मुलांचं नाव आहे. हेनरी आणि लिझा हे जे दोन मुलं आहेत ते काय करत आहेत तर त्यांना एक समस्या निर्माण झालेली आहे. एक प्रॉब्लेम त्यांच्या पुढे उभी राहिलेली आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करता करता पुन्हा ते त्या प्रॉब्लेमवरती कसे येतात तर ही अशी गोल फिरवणारी अशी काय आहे तर ही पोएम आहे. बघूयात किती छान आणि एक्साइटमेंट जी आहे ती वाढवणारी अशी ही पोएम आहे. म्हणजेच इथे कन्व्हर्सेशन कोण करत आहे तर लिझा आणि हेनरी इथे काय करत आहे तर संभाषण करत आहे. आणि जो काही प्रश्न लिझाला पडलेला आहे त्याचं उत्तर देता देता पुन्हा कशा त्याच समस्येवर आपण येतो हे या पोएममध्ये अतिशय गोड पद्धतीने सांगितलेलं आहे. तर चला पुढे ही जी पोएम आहे ती आपण एक्सप्लेन करूया. तर पहा मुलांनो, काय आहे तर देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, डिअर लिझा. बघा, हा जो कोण आहे? हा हेनरी आहे आणि तो ह्या लिझाला काय म्हणत आहे की देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, डिअर लिझा, डिअर लिझा. तो म्हणत आहे की ह्या बकेटला काय आहे मुलांना? इथे आपल्याला काय दिसत आहे तर छिद्र दिसत आहे, एक होल दिसत आहे. आणि तो कोणाला सांगत आहे तर तो लिझाला सांगत आहे हा हेनरी की या बकेटला काय आहे? होल आहे. बघा, आपण जी पोएम आहे ती पुन्हा रीड करूया. देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, देअर्स अ होल. बघा, देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, देअर्स अ होल. बघा, पुन्हा तो काय म्हणत आहे लिझाला की ह्या बकेटला काय आहे डिअर लिझा? होल आहे, होल आहे. तर मी या बकेटचं काय करू? असा कोण म्हणत आहे की लिझाला हेनरी म्हणत आहे. बघा, आपण याचं थोडक्यात काय करणार आहोत
वाचन करणार आहोत किंवा सॉन्गमध्ये आपण हे बोलणार आहोत. देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, देअर्स अ होल इन द बकेट, देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, डिअर लिझा, देअर्स अ होल इन द बकेट. बघा असं कोण म्हणत आहे, तर हेनरी म्हणत आहे लिझाला. काय म्हणत आहे की या बकेटला काय आहे, एक छिद्र आहे, एक होल असं. पुन्हा बघा हेनरी काय म्हणत आहे, देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. काय म्हणत आहे पहा, देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, देन फिक्स इट. म्हणजेच हेनरी जी आहे ती या लिझाला काय म्हणत आहे की तू काय कर, फिक्स इट. फिक्स इट म्हणजे हे जे छिद्र आहे ते तू बंद कर. ते जे होल आपल्याला इथे दिसत आहे ते तू काय कर, तर ते बुजव किंवा ते बंद कर. तर त्याला प्रश्न पडला आहे की ते हे जे होल आहे बकेटचं ते मी कसं बंद करू. पुन्हा तो काय करत आहे, तर लिझाला विचारत आहे की मी हे होल जे आहे ते मी कसं बंद करू. बघा पुन्हा जो हेनरी आहे तो लिझाला काय म्हणत आहे की with what should I fix it dear Lisa, dear Lisa, with what should I fix it dear Lisa, dear Lisa, with what should I fix it dear Lisa, with what. म्हणजेच मी हे जे होल आहे ते मी कशाने फिक्स करू, कशाने मी ते बंद करू, असं लिझाला हेनरी म्हणत आहे. पहा पुन्हा ही जी लिझा आहे ती हेनरीला काय म्हणत आहे की हे जे होल आहे ते तू कशाने बंद कर, तर विथ अ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ अ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ अ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ अ स्ट्रॉ. तू हे गवताने काय करायचं आहे, तर ते बंद करायचं आहे, असं कोण म्हणत आहे, लिझा हेनरीला म्हणत आहे. तू एक गवताची काडी घे आणि हे जे होल आहे ते तू बंद कर. देन बघा मुलांनो, बट द स्ट्रॉ इज टू लॉंग डिअर लिझा, डिअर लिझा, बट द स्ट्रॉ इज टू लॉंग डिअर लिझा, डिअर लिझा, द स्ट्रॉ इज टू लॉंग डिअर लिझा, टू लॉंग. बघा हा जो हेनरी आहे तो काय म्हणत आहे की जी स्ट्रॉ आहे ती कशी आहे, लॉंग आहे, खूप कशी आहे, तर तिचं अंतर जे आहे म्हणजेच तिची जी उंची आहे ती कशी आहे, खूप मोठी आहे. तर मी कसं काय ह्या होलला बंद करू शकतो, असा प्रश्न पुन्हा कुणाला पडलेला आहे, तर हेनरीला पडलेला आहे. आणि तो लिझाला सांगत आहे की जी स्ट्रॉ आहे ती कशी आहे, टू लॉंग आहे, खूप लांब आहे. तर मी त्या स्ट्रॉने ह्या छोट्याशा पडलेला होल मी कसं बरं बुजवू, सांग मला, आयडिया दे, कल्पना दे. आता बघा पुन्हा लिझा काय म्हणत आहे, त्यावर काय उत्तर देत आहे, त्यावर बघा लिझा जी आहे ती काय म्हणत आहे, देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, कट इट. म्हणजेच हे जी लिझा आहे ती हेनरीला काय सांगत आहे की जी काही गवताची काडी आहे तू ती काय कर, तर कट कर. आणि कट करून तू काय कर, ह्या बकेटला जे काही छिद्र पडलेलं आहे ते छिद्र तू काय कर, बंद कर. कशाने, तर एका गवताची जी मोठी काडी आहे तू तिला कट कर आणि त्या गवताच्या काडीने तू जे काही बकेटला होल पडलेला आहे ते तू बुजव. पुढे बघूया. तर पहा पुन्हा हेनरीला प्रश्न पडत आहे, तर तो प्रश्न कुठला आहे पहा, विथ वॉट शाल आय कट इट डिअर लिझा, डिअर लिझा, विथ वॉट शाल आय कट इट डिअर लिझा, डिअर लिझा, विथ वॉट शाल आय कट इट डिअर लिझा, डिअर लिझा, विथ वॉट. बघा पुन्हा ह्या हेनरीला काय प्रश्न पडलेला आहे की ही जी बकेट आहे ती
तिला जे काही पडलेलं होल आहे ते कशाने बुजवायचं आहे, तर एका गवताच्या काडीने ते बुजवायचं आहे. पण ती गवताची काडी कशी आहे, सो लॉंग आहे, खूप लांब आहे. तर मी तिला कसं कट करू त्या काडीला, जसं की लिझाने सांगितलेलं आहे की ती लॉंग असली, मोठी असली तरी सुद्धा काय कर, तू ती कट कर, काप. आणि कापून तू काय कर, त्या गवताच्या काडीने हे जे होल आहे, छिद्र आहे ते तू बुजव. मग पुन्हा प्रश्न जो आहे हेनरीला पडतो की जरी गवताची काडी मला मिळालेली आहे आणि ती गवताची काडी जी आहे ती लांब आहे आणि तू सांगतेस की ती काय कर, तर कट कर, पण मी ती कट तरी कशाने करू, हा पुन्हा प्रश्न कुणाला पडलेला आहे, तर हेनरीला पडलेला आहे. आता पुन्हा काय लिझा उत्तर देते ते आपण बघूया. तर पहा, आपलं जे आन्सर जी लिझा आहे ती त्याच्यावर काय उत्तर देते आहे, तर पहा, with an axe, dear Henry, dear Henry, dear Henry, with an axe, dear Henry, dear Henry, dear Henry, with an axe, dear Henry, an axe. बघा, AXE, ॲक्स म्हणजेच काय मुलांनो, तर ॲक्स म्हणजेच ही कुऱ्हाड. या कुऱ्हाडलाच काय म्हटलं जातं, तर ॲक्स असे म्हटलं जातं, AXE, ॲक्स. तुला जी काही गवताची काडी दिलेली आहे ती गवताची काडी तू कशाने कट कर, तर ही जी ॲक्स आहे, ही जी कुऱ्हाड आहे, त्या कुऱ्हाडीच्या सहाय्याने तू काय कर, तर ती लांब गवताची काडी जी आहे ती तू कट कर. आणि कट करून ही जी बकेट आहे त्या बकेटीला जे काही छिद्र पडलेलं आहे ते छिद्र तू बंद कर, असं लिझा कोणाला म्हणत आहे, हेनरीला म्हणत आहे. मग हेनरीला पुन्हा प्रश्न पडलेला आहे, तो कसा ते बघूया. बघा, पुन्हा हेनरीला काय पडलेला आहे, प्रश्न पडलेला आहे. तो काय म्हणत आहे, बट द ॲक्स इज टू डल डिअर लिझा, डिअर लिझा, बट ॲक्स इज टू डल डिअर लिझा, डिअर लिझा, द ॲक्स इज टू डल डिअर लिझा, डिअर लिझा, टू डल. आता बघा, डल म्हणजे काय, DULL, डल म्हणजे बोथट. ही जी काही कुऱ्हाड आहे, ॲक्स आहे, ती कशी आहे, बोथटलेली आहे, तिला धार नाही आहे. मग तिला धार नसताना मी गवताची जी लांब असलेली काडी आहे ती कशी कापू, आणि जर मी ती कापलीच नाही तर ह्या बकेटीला असलेलं होल जे आहे ते मी बंद कसं करू, हा प्रश्न पुन्हा हेनरीला पडलेला आहे. आणि त्यावर पुन्हा लिझा जे आहे ते काय उत्तर देते बघा. पहा, ही जी लिझा आहे ती पुन्हा काय आन्सर देत आहे, तर then sharpen it, dear Henry, dear Henry, dear Henry, then sharpen it, dear Henry, dear Henry, dear Henry, then sharpen it, dear Henry, dear Henry, sharpen it म्हणजेच काय, तर याला तू काय कर, या ॲक्सला तू धार दे. आता पुन्हा ह्या हेनरीला प्रश्न पडलेला आहे, मी कुऱ्हाडीला धार देणार, पण कशाच्या सहाय्याने मी कुऱ्हाडीला धार जे आहे ती देऊ, हा पुन्हा प्रश्न कुणाला पडलेला आहे, तर हेनरीला पडलेला आहे. मग हेनरी पुन्हा प्रश्न करत आहे लिझाला. तो काय प्रश्न आहे बघूया. पहा, आता त्याला पडलेला प्रश्न तो काय आहे, विथ वॉट should I sharpen it, dear Liza, dear Liza, with what should I sharpen, dear Liza, with what. मी या कुऱ्हाडीला धार कशाने देऊ, ही कशी आहे, तर ही जी कुऱ्हाड आहे ती बोथट आहे, तिला धार नाही आहे, तर मी कशाने बरं तिला धार देऊ. आणि मग धार देऊन मी जी काही लांब असा काय आहे, तर गवताची काडी आहे ती मी कशी काय कापू, आणि ती मी कापलीच नाही, तर हा जो होल आहे, छिद्र आहे, तो मी कसा बरं बंद करणार, हा जो प्रश्न आहे तो हेनरीला पडलेला आहे. आणि पुन्हा लिझा बघा त्याचं उत्तर काय देत आहे. आता आपण बघितलेलं की हेनरीला काय प्रश्न पडला होता, की जे बोथट असलेली ॲक्स आहे तिला मी तू मला धार द्यायला सांगत आहेस, पण ती धार मी कशाने देऊ, तर त्यावर लिझा काय म्हणत आहे बघा. With a stone, dear Henry, dear Henry, dear Henry, with a stone, dear Henry, dear Henry, dear Henry. तू कशाने ह्या कुऱ्हाडीला धार दे, तर जो काही स्टोन आहे, स्टोन म्हणजेच काय मुलांनो, STONE, स्टोन म्हणजेच दगड. तू काय कर, तर दगडावर ह्या कुऱ्हाडीला काय दे, तर धार दे. असं कोण म्हणत आहे, लिझा म्हणत आहे. ती बोथट आहे आणि तुला गवताची काडी कापायची आहे, म्हणून तुला काय करायचं आहे, तर ह्या कुऱ्हाडीला जे काही दगड आहे त्या दगडावरती तुला धार द्यायची आहे. पुढे बघूया. तर पहा,
पुन्हा हेनरीला प्रश्न पडला आहे, तो काय, तर बट द स्टोन is to dry, is to dry, is to dry, but the stone is to dry, is to dry, dear Lisa, dear Lisa. काय म्हणत आहे तो, की स्टोन जो आहे, दगड जो आहे तो कसा आहे, ड्राय आहे. ड्राय म्हणजेच काय मुलांना, तर खूप कोरडा तो आहे. आणि मग कोरडा असलेल्या दगडावरती मी कसं काय बरं एका बोथट कोऱ्हाडीला धार देऊ. तर बघा, द स्टोन इज टू ड्राय डिअर लिझा, टू ड्राय. ही जी कुऱ्हाड आहे ती कशी आहे, बोथटलेली आहे. आणि दगड जो तुम्हाला सांगत आहे तो कसा आहे, ड्राय आहे, कोरडा आहे. तर त्या कोरडा असलेल्या दगडावर मी ही जी कुऱ्हाड आहे बोथट असलेली ती कशी बरं मी शार्पेन करू, कशी तिला मी धार देऊ. तर बघा, लिझा यावर देखील काय करत आहे, आन्सर देत आहे. बघा, यावर लिझा ही काय म्हणत आहे, then waited dear Henry, dear Henry, dear Henry, then waited dear Henry, dear Henry, dear Henry, then waited dear Henry, dear Henry, waited. बघा, वेट हा वर्ड जो आहे WET, वेट हा वर्ड जो आहे ते लास्ट लेसनमध्ये येऊन गेलेला आहे. म्हणजेच काय मुलांनो, तर ओलसर. काय मुलांनो, वेट म्हणजेच काय, तर ओलसर. तू काय करायचं आहे, त्या दगडाला तू ओला कर आणि मग त्या दगडावरती जी कुऱ्हाड आहे बोथटलेली तू ती काय कर, शार्प कर, तिला धार कर. आणि मग जे गवत आहे ते तू काप आणि हे जे छिद्र आहे ते तू बुजव, किंवा ते होल जे आहे पडलेलं त्या बकेटला ते तू बंद कर. असं पुन्हा ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन जे आहे ते हेनरीला कोण देत आहे, तर लिझा देत आहे. आणि पुन्हा आता हेनरीला प्रश्न पडलेला आहे आणि तो पुन्हा क्वेश्चन करतोय कुणाला, तर हेनरीला. आता तो काय क्वेश्चन आहे पुढे बघूया. बघा, पुन्हा हेनरीला प्रश्न पडत आहे. कसला प्रश्न पडतोय त्याला बघा, विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिझा, डिअर लिझा, विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिझा, विथ व्हॉट. बघा, त्याला पुन्हा प्रश्न पडत आहे की मी दगड तर ओलसर करेल, ओला तर करेल, पण मी तो दगड ओला कशाने करू. हा प्रश्न जो आहे तो हेनरीला पडलेला आहे. आणि मग पुन्हा लिझा त्याला काय आन्सर देते बघूया. आता जी लिझा आहे ती काय म्हणत आहे, विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर. लिझा काय म्हणत आहे की तू तो दगड जो आहे तो कशाने ओला कर, तर पाण्याने ओला कर. आणि मग तू काय कर, ही जी ॲक्स आहे, कुऱ्हाड आहे, ती तू त्या ओल्या दगडावरती काय कर, शार्प कर, धार कर. आणि मग जे काही गवत आहे ते तू काप आणि हे जे बकेटचं छिद्र आहे ते तू काय कर, बुजव किंवा बंद कर. असं पुन्हा लिझा जे आहे ती हेनरीला सांगत आहे. पण हेनरी थोडंच नाही ते थांबणार आहे. पुन्हा त्याला काय पडतोय, तर प्रश्न पडत आहे. पुन्हा तो काय करत आहे, तर लिझाला याच्यावरती देखील काही क्वेश्चन करत आहे. बघूया तो क्वेश्चन काय आहे. पुन्हा हेनरीला काय प्रश्न पडला आहे मुलांना, तर बट हाऊ शाल आय गेट इट डिअर लिझा, डिअर लिझा, but how shall I get it dear Lisa, dear Lisa, but how shall I get it dear Lisa, but how. मी हे जे वॉटर आहे ते कशाने घेऊ, हा जो प्रश्न आहे तो हेनरीने काय केलेला आहे, लिझाला विचारलेला आहे. पाणी तर मला घ्यायचं आहे दगड ओला करायला, पण ते जे पाणी आहे ते मी कशाने घेऊ. माझ्याकडे असं काही साधन नाही आहे जेणेकरून मी पाणी घेऊ आणि दगड ओला करू. दगड ओला केल्यानंतर मग मी जी काही कुऱ्हाड आहे तिला काय करणार आहे, धार देणार आहे. पण त्यासाठी आधी दगड ओला तर झाला पाहिजे. पण ओला होण्यासाठी मला काय पाहिजे, पाणी पाहिजे. मग ते पाणी मी कशाने घेऊ, असा जो प्रश्न आहे हेनरी कुणाला विचारत आहे, पुन्हा लिझाला विचारत आहे. आणि मग लिझा त्यावर काय म्हणते बघा. पुन्हा लिझा काय म्हणत आहे, इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट. तू जे पाणी आहे तू ते कशामध्ये घे, तर बकेटमध्ये घे. ही जी बादली आहे तू त्या बादलीमध्ये, त्या बकेटमध्ये तू काय घे, तर
पाणी घे असं कोण म्हणत आहे, तर लिझा म्हणत आहे. मग आता त्यावर पुन्हा हा जो हेनरी आहे तो काय आन्सर देत आहे बघूया. तर पहा तो काय म्हणत आहे, बट देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, बट देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, there's a hole in the bucket, dear Lisa, there's a hole. पण या बकेटला काय आहे, तर या बकेटला होल आहे आणि या बकेटला होल असल्यामुळे मी काय नाही घेऊ शकत, तर ही जी विहीर दाखवलेली आहे त्या विहिरीतून मी पाणी कसं काय घेऊ शकतो, का नाही घेऊ शकत, कारण या बकेटला काय आहे, तर होल आहे. मग मी कसं काय विहिरीतून पाणी घेणार, पुढे बघूया. तर पहा मुलांनो, आपण आपल्या या सुंदर छान अशा पोएममध्ये आपण काय बघितलेलं आहे की जिथे काय प्रश्न होता, तर हा प्रश्न होता की ही जी काही बकेट आहे त्या बकेटीला काय आहे, तर एक छिद्र आहे, एक होल आहे, हा प्रश्न होता. आणि तो जो छिद्र आहे, होल आहे, तो बुजवायचा होता. मग इथेच पुन्हा 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 गोल गोल फिरून पुन्हा आपण कुठे आलेलो आहोत, तर त्याच प्रॉब्लेमवरती, त्याच सोल्युशनवरती. आणि जो काही आधी सुरुवातीला जो प्रश्न पडलेला होता तोच प्रश्न पुन्हा काय झालेला आहे, तर पडलेला आहे. बघा हा जो ही जी बकेट आहे, ती बकेट जे आहे तिला पडलेला जो काही छिद्र आहे, होल आहे, तो बुजवायचा होता. म्हणून ह्या हेनरीने लिझाला काय विचारलं की हा जो होल आहे तो मी कसं काय बुजवणार किंवा बंद करणार. मग लिझा त्यावर काय म्हणते की तू काय कर, कुठली तरी एखादी गवताची काडी घे किंवा काहीतरी तू गवत घे आणि काय कर की हे जे होल आहे ते तू बुजव. आणि मग त्यावर हा जो हेनरी आहे तो काय म्हणत आहे की अरे गवताची जी काडी आहे किंवा जे काही लाकूड आहे ते कसं आहे, ते थोडंसं मोठं आहे, लांब आहे, तर मग मी ते कशाने कापणार. मग पुन्हा हेनरी काय म्हणते की तू काय कर, तर ते ॲक्सने म्हणजेच कुऱ्हाड्याने ते जे मोठं गवत आहे ते तू काप. आणि त्यामुळे काय होईल की कापल्यामुळे तुला हे होल जे आहे ते बंद करण्यास हेल्प होईल, मदत होईल. आणि मग पुन्हा हेनरी काय म्हणत आहे की मी जर हे गवत मी कापलं असतं पण त्या कुऱ्हाडीला धार नाही आहे, ती शार्प नाही आहे, तर मग मी ती शार्प कशी काय करू. मग पुन्हा लिझा काय म्हणते की तू काय कर, एक दगड घे आणि त्या दगडाच्या सहाय्याने तू जी कुऱ्हाड आहे ती काय कर, ती तू शार्प कर. मग पुन्हा म्हणतो हेनरी की दगड ड्राय आहे, तो कोरडा आहे, मग मी कसं काय बरं कुऱ्हाड जे आहे ती काय करू, शार्प करू. तर पुन्हा लिझा काय म्हणते की तू पाणी घे आणि पाण्याच्या सहाय्याने तू काय कर, तर जो दगड आहे तू काय कर, ओला कर आणि त्यावर जे ॲक्स आहे, कुऱ्हाड आहे, ती तू धार कर. त्यावर पुन्हा हेनरी काय म्हणत आहे, मी पाणी तर घेऊ शकतो पण कशामध्ये मी पाणी घेऊ, का, कारण ही जी बकेट आहे तिला काय पडलेलं आहे, होल पडलेला आहे, मग मी पाणी कशाच्या सहाय्याने घेऊ. पुन्हा बघा मुलांना इथे काय झालेलं आहे, ही पुन्हा गोल गोल फिरून पुन्हा इथेच त्याच प्रश्नावरती काय आलेला आहे, सुरुवातीला जो प्रश्न पडला होता तोच प्रश्न पुन्हा इथे उद्भवलेला आहे. अशी ही गमतीदार जी पोएम आहे ती आपली इथे एक्सप्लेन करून झालेली आहे. तर पहा मुलांना इथे आपण समरी बघणार आहोत आणि ती समरी काय आहे, सारांश. द conversation between Lisa and Henry shows us that Henry is continuously coming up with some problems and Lisa is trying to give solutions to the same. आपण बघितलेलं आहे की जी लिझा होती ती सोल्युशन देतच होती, पण सारखे प्रश्न जे आहेत ते हेनरीला पडत होते आणि त्या कुठल्याही प्रश्नावरती लिझा ही काय करत होती, तर सोल्युशन देतच होती. नंतर बघा, द पोएम स्टार्ट्स with the problem with the hole in the bucket and ends with the same problem. बघा सुरुवातच कशाने झालेली आहे, तर बकेटला जे काही होल आहे त्यापासून झालेली होती आणि शेवट सुद्धा कशापासून झालेला आहे, तर
बकेटला काय आहे, होल आहे, त्यामुळे मी पाणी घेऊ शकत नाही आणि कुऱ्हाड हे धारधार करू शकत नाही. तर सुरुवातसुद्धा बकेटच्या होल या प्रॉब्लेमपासूनच झालेली आणि शेवटसुद्धा त्याच प्रॉब्लेमपासून झाला. तर अशी गमतीदार जी कविता आहे, जी पोएम आहे, ती आज आपण इथे लर्न केलेली आहे. तर पहा मुलांना, आपली जी पोएम आहे 4.3 देअर्स अ होल इन द बकेट ही आपण लर्न केलेली आहे. आता आपण काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यावरती घेणार आहोत. तर पहा मुलांना, काय ॲक्टिव्हिटीज आहे, तर रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. आपल्याला हा प्रश्न वाचायचा आहे आणि राईट ऑप्शनवरती आपल्याला काय करायचं आहे, तर क्लिक करायचं आहे. तर पहा मुलांना, इथे जो प्रश्न आहे तो काय आहे, देअर्स अ इन द डॅश इन द बकेट. काय सांगितलेलं आहे पहा, देअर्स अ डॅश इन द बकेट आणि 2 ऑप्शन आपल्याला आलेले आहे. फर्स्ट आहे होल आणि सेकंड आहे होल. तर सांगा पहा मुलांनो, बकेटला काय होतं हे तर आपल्याला माहितीच आहे. तर बकेटला काय होतं, तर होल होतं आणि आपलं जो आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, लेट अस सॉल्व दिस आणि ऑप्शन आहे ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीज. काय असणार आहे पहा मुलांनो, लेट अस सॉल्व दिस ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीज. राईट आन्सर आपलं असणार आहे ॲक्टिव्हिटीज आणि आपला आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, द कन्व्हर्सेशन इज बिटवीन लिझा अँड. हे जे कन्व्हर्सेशन आहे, जे संवाद आहे, संभाषण आहे, ते कुणामध्ये झालं होतं, तर ते लिझा आणि जेरीमध्ये झालं होतं का, नाही, तर ते लिझा आणि हेनरीमध्ये झालं होतं. म्हणून राईट आन्सर काय येणार आहे, तर हेनरी येणार आहे आणि आपले जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, बट द ॲक्स इज टू डल. ॲक्स म्हणजेच काय मुलांना, तर कुऱ्हाड. ही कुऱ्हाड कशी होती, तर ती खूप डल होती, बोथटलेली होती. बघा, हेनरी सेज टू लिझा, लिझा सेज टू हेनरी. आपल्याला माहिती आहे की प्रॉब्लेम कोण निर्माण करत होतं, तर हेनरी, आणि त्याचे आन्सर जे आहे ते कोण देत होतं, तर लिझा देत होती. म्हणून इथे काय येईल, हेनरी सेज टू लिझा हे आपलं राईट आन्सर आहे. पहा, आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, देन शार्पेन इट डिअर हेनरी. देन शार्पेन इट डिअर हेनरी आणि ऑप्शन आहे लिझा सेज टू हेनरी, हेनरी सेज टू लिझा. बघा, देन शार्पेन इट म्हणजेच त्या कुऱ्हाडीला तू काय कर, धारधार कर, डिअर हेनरी म्हणजेच लिझा म्हणाली असेल, म्हणून इथे काय येईल, लिझा सेज टू हेनरी. हे आन्सर आपलं कसं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, कॅन यू गिव मी डॅश वन वॉटर अ ग्लास ऑफ वॉटर. बघा, कॅन यू गिव मी वन वॉटर असं आपण म्हणणार आहोत की अ ग्लास ऑफ वॉटर म्हणणार आहोत. अगदी बरोबर, काय म्हणणार आहोत, तर अ ग्लास ऑफ वॉटर आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पुढचा जो प्रश्न आहे तो काय सांगतोय, प्रिया ॲडेड डॅश शुगर टू हर कॉफी. काय आहे पहा, अ स्पूनफुल ऑफ वन. बघा, प्रिया ॲडेड 1 शुगर टू हर कॉफी असं येईल का, नाही, तर प्रिया ॲडेड अ स्पूनफुल ऑफ शुगर टू हर कॉफी म्हणजेच आपलं फर्स्ट ऑप्शन राईट असणार आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, संगीता डॅश अ बकेट विथ वॉटर. बघा, काय आहे, पोर्ड आणि फिल्ड. तर आपलं जे राईट आन्सर आहे ते काय येणार आहे, संगीता डॅश अ बकेट विथ वॉटर. तर काय येणार आहे, ती भरणार आहे, म्हणून येणार आहे फिल्ड आणि आपले जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, डॅश इज कंटिन्युअसली कमिंग अप विथ सम प्रॉब्लेम्स आणि आन्सर आहे हेनरी आणि लिझा. कंटिन्यूस जे प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे, ते कुणाला पडत होते, तर हेनरीला पडत होते, म्हणून हेनरी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.
नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो काय आहे, डॅश इज ट्राइंग टू गिव्ह सोल्युशन टू द प्रॉब्लेम्स. आता कोण प्रॉब्लेमचं सोल्युशन देत होतं आपल्याला माहितीच आहे, कोण तर लिझा. म्हणून आपलं राईट आन्सर काय असणार आहे, तर लिझा असणार आहे. प्रश्न कुणाला पडत होते, तर हेनरीला पडत होते आणि त्याचं सोल्युशन कोण देत होतं, तर लिझा ही देत होती. तर मुलांना आपण 4.3 देअर्स अ होल इन द बकेट ही जी पोएम आहे ती आपण अभ्यासलेली आहे, लर्न केलेली आहे, तिची आपण ॲक्टिव्हिटीज देखील घेतलेली आहे आणि आता आपण तिच्यावरती टेस्ट घेणार आहोत. तर पहा मुलांना, काही प्रश्नांचे आपल्याला इथे उत्तरे द्यायचे आहेत. आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, मदर युजेस 3 डॅश ऑफ ऑइल इन अ मंथ. आणि आपले ऑप्शन आहेत स्पून्स, लिटर्स, स्लाइसेस आणि पीसेस. तर काय असणार आहे बघा, मदर युजेस 3 डॅश ऑफ ऑइल इन अ मंथ. तर काय असणार आहे, तर लिटर्स. बघा काय सांगितलेलं आहे, मदर युजेस 3 लिटर्स ऑफ ऑइल इन अ मंथ. तर पहा मुलांनो, आपलं जे उत्तर आहे ते 3 लिटर्स ऑइल हे आईने 1 महिन्यामध्ये यूज केलेलं आहे. तर आपलं लिटर्स हे आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, द बचर्स नाईफ इज व्हेरी. काय असणार आहे, डल, इंटेलिजंट, शार्प की बोरिंग. ऑफकोर्स काय असणार आहे, तर शार्प नाईफ असणार आहे. नाईफ म्हणजेच चाकू. नेक्स्ट पाहूया. बघा, ग्रँडमा हॅज अ कलेक्शन ऑफ. ग्रँडमा म्हणजेच जे आपली आजी आहे ती काय कलेक्शन करत असते, तर स्टोरीज आणि स्टोरी. तर आपलं जे आन्सर आहे ते काय येणार आहे, तर स्टोरी हे आपलं राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा काय आहे, लिझा टेल्स हेनरी टू फिक्स द होल इन द बकेट विथ अ डॅश. जे बकेटचं होल आहे ते तू कशाने बंद कर, फिक्स कर, तर स्टोन, ॲक्स, मग आणि स्ट्रॉ. तर तू ते स्ट्रॉने काय कर, बंद कर. आपला आन्सर आहे मुलांनो स्ट्रॉ. अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, लिझा टेल्स हेनरी टू कट द. काय कट करायचं आहे पहा, स्टोन, ॲक्स, बकेट, स्ट्रॉ. तर काय कट करायला सांगितलेलं होतं लिझाने, अगदी बरोबर काय, तर स्ट्रॉ. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, राईट द प्ल्युरल ऑफ फूट. फूटचा आपल्याला प्ल्युरल सांगायचा आहे, तो काय आहे, फीट्स, फीट, फूट्स आणि फूट. तर काय असणार आहे, तर फीट हा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, रीटा ॲट 2 डॅश फॉर ब्रेकफास्ट. आणि आपले ऑप्शन आहेत स्लाइस ऑफ ब्रेड, ब्रेड्स, किलोज ऑफ ब्रेड, लिटर्स ऑफ ब्रेड. तर काय असणार आहे, अगदी बरोबर स्लाइस ऑफ ब्रेड्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, द फार्मर हॅज 2 डॅश विथ हिम. काय आहे, ॲक्सेस, ॲक्स, ॲक्सेस आणि ॲक्स. तर ॲक्सेस हे आपलं काय असणार आहे, राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूया. राईट द प्ल्युरल ऑफ बेबी. आता बेबीचं आपल्याला काय सांगायचं आहे, प्ल्युरल सांगायचं आहे. बेबीज, बेबीज, बेबी आणि बेबीज. तर काय असणार आहे मुलांना, तर बेबीज हे आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचं बघूया. हेनरी टेल्स लिझा दॅट द स्टोन इज 2. बघा, हेनरीने काय करायला सांगितलं होतं, वेट, हेवी, ड्राय, लाईट. तर जो दगड होता तो कसा होता, तर ड्राय होता, कोरडा होता. म्हणून आपला आन्सर काय आहे, ड्राय हे आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांनो, आपली जी पोएम आहे कुठली, तर 4.3 देअर्स अ होल इन द बकेट ही जी पोएम आहे ती आपली इथे पूर्ण झालेली आहे. आणि या पोएममध्ये आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो, तर जो काही प्रश्न आपल्याला आधी पडला होता, सुरुवातीला पडला होता, त्यावरच सोल्युशन देता 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 काय झालेलं आहे, पुन्हा त्याच प्रश्नावरती गोल फिरून फिरून आपण आलेलो आहोत. तर ही छान अशी गमतीदार जी पोएम आहे ती आपण इथे एक्सप्लेन केलेली आहे. तसेच तिची ॲक्टिव्हिटी देखील घेतलेली आहे आणि त्यावर टेस्टसुद्धा घेतलेली आहे. आणि ही जी पोएम आहे आपली इथे पूर्ण होत आहे. आणि आपण लवकरच भेटूया एका नवीन लेसन घेऊन किंवा एका नवीन पोएमसह आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.